सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीगणेशाय नमः। ॐ श्रीसरस्वत्यै नमः। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। काल आपण बघितलं की श्रीराम आणि लक्ष्मण बांधले गेलेले इंद्रजिताच्या बाणांनी। पण काय झालंय तिथे की हे सगळं जाणलंय, देवांमध्ये चर्चा चालू होती आणि त्या विनतानंदन गरुडांनी हे जाणलेलं आहे आणि तो तिथे आलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्या अंगात एक अलौकिक शक्ती आहे आणि त्याला येताना पाहूनच ते सगळे जे नागबाण होते, नागयुक्त बाण, ते सगळे पळून गेले आणि श्रीराम लक्ष्मणाची शरीरं त्यांनी सोडली। मग हा विनतानंदन गरुड काय म्हणाला यांना की मी तुमचा प्राणच आहे आणि मला हे समजलं असं झालंय म्हणून मी इथे आलो आणि तुम्हाला सीतेला मिळवण्यात, सीतेला प्राप्त करून घेण्यात नक्की यश मिळेल असं म्हणून तो आकाशमार्गाने आता निघून गेलेला आहे। एवढ्या मोठ्या बंधनातून हे मोकळे झाले कसे? यांच्या अंगी काहीतरी अफाट शक्ती आहे असं रावणाला वाटलं आणि तो रावण आता चिडलेला आहे। रावणाने सेना पाठवली, मोठीच्या मोठी सेना पाठवली। पुन्हा भयंकर युद्ध जुंपलं। त्याला अतिशय संताप आला। यांना बांधून ठेवलं होतं आपण आपल्या मोहपाशांमध्ये, तोपर्यंत बाकीच्या सैन्याचा चक्काचूर करता आला असता। पण हे काय झालं? यांची कोणती शक्ती आहे? मायावी शक्तीच्या पलीकडे चालणारी अशी कोणती शक्ती आहे यांची? आणि म्हणून त्यांनी आता खूप मोठं सैन्य पाठवलं। दोन्ही सैन्य एकमेकांना भिडलेली आहेत। सगळे वीर जमिनीवर कोसळायला लागले, एकमेकांवर तुटून पडलेत। हनुमानाने रावणावर हल्ला केलाय, श्रीरामांनी कुंभकर्णावर हल्ला केलाय। अनेकांची अशी युद्ध चाललेली आहेत। कोणीतरी कोणाशी तरी भिडलेलं आहे। कोणाच्याही पराक्रमाची तोड कोणालाही येईना।
प्रत्येक जण शूर आहे या युद्धामध्ये, राक्षसांच्याही बाजूनी आणि वानरांच्याही बाजूनी, आणि श्रीराम लक्ष्मण यांचा काही प्रश्नच नाही आहे. हां, त्याच्यामुळे कुणाची हेच नाही, म्हणजे देवतांना हे युद्ध पाहणं अतिशय आनंदाची गोष्ट होती, इंटरेस्टची गोष्ट होती. कारण त्यांना राक्षसांचा पराक्रमसुद्धा आणि या इतर वानरांचा पराक्रमसुद्धा आणि मानवांचा पराक्रमसुद्धा अत्यंत आवडीने पाहायचा होता. कारण सगळे वीर अतिशय पराक्रमी होते. कोणाच्या पराक्रमाची तोड कोणाला करता येणार नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात पराक्रमी. असं करत करत आणि म्हणूनच ते युद्ध एवढं मोठं झालं की म्हणजे श्रीराम श्रेष्ठ आहेत, पण फार मोठ्या पराक्रमाला त्यांना तोंड द्यावं लागलेलं. शेवटी श्रीरामांकडून कुंभकर्ण मारला गेला. रावण हादरून गेला की कुंभकर्णाला कोणी मारू शकत नाही, आणि असं कसं झालं. नंतर पुन्हा एकदा इंद्रजिताने मायामोह निर्माण केला. आणि काय केलं त्यांनी यावेळी माहिती आहे? काय मायावी रचना केली तर तिथे रणांगणावर त्यांनी एक मायावी नाटक दाखवलं. खरं नव्हतं ते, की एक हुबेहूब सीता आहे, रणांगणावर सीता आहे आणि सीतेला मारून अग्नी देत आहोत. म्हणजे काय झालं की ह्याच्यात काय युद्धनीती आहे माहिती का, की लढणारा जो असतो ना तो त्वेषाने लढत असेल तर कोणत्या तरी विचाराने त्याची गलितगात्र करायचं, म्हणजे मग तो हरण्याच्या बेतात येतो. अशी तिथे वातावरण निर्माण करायची. त्याच्यामुळे काय झालं की पुन्हा एकदा त्यांनी मायावी शक्ती धारण करून सीतेला प्रत्यक्षात जाळतो आहे. म्हणजे सीता आता मरण पावली आहे आणि तिला अग्नी देत आहे असं त्यांनी तिथे दर्शन केलं. रणांगणावरती असं चित्र उभं केलं, असं दृश्य उभं केलं. हनुमानाने बघितलं आणि श्रीरामांना येऊन सांगितलं. श्रीराम तर मूर्छितच झाले. विभीषण आला तेवढ्यात आणि त्यांनी सांगितलं, श्रीराम, हनुमानाने जे बघितलं आहे ती परत एकदा इंद्रजिताची माया आहे. हनुमानाने पाहिलं आहे ते खोटं आहे. खोटं आहे म्हणजे ते जरी खरं दिसत असलं तरी ती इंद्रजिताची माया आहे. रावणाची सीतेबद्दल एवढी नाजूक भावना आहे की तो सीतेचं असं कधी होऊच देणार नाही लंकेत. कधीतरी सीता आपल्याला मिळेल असं त्याला अजूनही वाटतंय. त्याच्यामुळे ही सीतेची अवस्था रावण कधीही होऊ देणार नाही, याबद्दल तुम्ही साशंक राहा. कदापि ही गोष्ट शक्य नाही. आणि तो आता इंद्रजित, आता विभीषण आता पुढची एक गोष्ट सांगतोय. म्हणजे त्याला या सगळ्या राक्षसांच्या गोष्टी माहिती आहेत आणि त्यांनी किती माया केली आणि ते किती अदृश्य स्वरूपात गेले. आता काय झालं, इंद्रजिताने हे सीतेला जाळण्याचं नाटक वगैरे दाखवलं आणि खूप त्वरा केली, अतिशय घाईनी. तो आता कुठे निघाला आहे माहिती आहे का? निकुंभी देवी, तिथे लंकेतच आहे ती निकुंभी देवी, तिच्या मंदिरात. प्रत्येक वेळी इंद्रजिताला काय किंवा रावणाला काय अशी सवय होती की काहीही मनासारखं व्हावं, देवांवर युद्ध जिंकायचं आहे, काहीही करायचं की त्या निकुंभी देवीला होम हवन करायचं, यज्ञ करायचा आणि तिला सांगायचं की तू मला जिंकूनच दे. आणि तो यज्ञ पूर्ण होईपर्यंत जर तिथं कोणी आलं नाही तर अशक्य आहे हे मरण. इंद्रजित किंवा रावण हे मरणच अशक्य आहे. त्यांना तसे वरच मिळालेत. आणि म्हणून सीतेला जाळण्याचं हे नाटक रणांगणावर दाखवलं. ताबडतोब तो अदृश्य झाला आणि निकुंभी देवीच्या मंदिराकडे गेला. हे सगळं
विभीषणाने आपल्या मायावी शक्तीने बघितलं सूक्ष्मतः, आणि त्यांनी हे श्रीरामांना येऊन सांगितलं की ती सीता नव्हती. तसा त्यांनी भास निर्माण केला आणि तुम्ही पुन्हा पुन्हा राक्षसांच्या मायापाशात जाऊ नका, हे यातलं काहीही खरं नाही आहे. तर तुम्ही आता चिंता सोडून द्या, शोक सोडून द्या. ताबडतोब आता लक्ष्मणाला निकुंभी देवीच्या मंदिरात पाठवा असं सांगितलं. आता तो काय करणार आहे, तो त्याचा जो होम आहे तो पूर्ण करणार, देवीला साकडं घालणार. म्हणजे काय की मी युद्धात मरू नाही आणि युद्धात शत्रूचा पराजय व्हावा, शत्रूचं मरण यावं. मग तो युद्धात यशस्वी होण्यासाठी जर त्याला होम करू दिला तर त्याला मारू शकू आपण, पण त्याला मारणं कठीण जाईल, विभीषण म्हणतोय. तर आता त्याचा होम हवन होण्याच्या आत, होम पूर्ण होऊ द्यायचा नाही आहे, त्याचा होम हवन होण्याच्या आत लक्ष्मणाने तिथे जायचं, त्याचं अनुष्ठान पूर्ण व्हायला नको आहे. आणि लक्ष्मणाने त्याला युद्धाची आरोळी तिथे जाऊन ठोकायची, त्याला डिस्टर्ब करायचं. थोडक्यात इंद्रजिताला ठार कसं करायचं हा प्लॅन करा तुम्ही. त्या सीतेच्या दुःखाच्या नादात काही राहू नका, हे सगळं खोटं आहे. आणि इंद्रजित एकदा मारला गेला ना की रावण मेल्यातच जमा आहे, त्याची तुम्ही काळजीच करू नका. इंद्रजित हीच रावणाची शक्ती आहे. हे सगळं विभीषणाने सांगितलं. आणि हवन कर्माच्या समाप्तीच्या पूर्वीच इंद्रजिताला मंदिराच्या बाहेर कसं काढायचं हा प्लॅन आता लक्ष्मणाने केला. इंद्रजिताच्या खरं म्हणजे विभीषण लक्ष्मणाला घेऊन तिथे गेला. इंद्रजिताच्या मृत्यूचं रहस्य सांगितलं स्पष्ट करून, आणि शिवाय सगळं रहस्य त्याचं काय आहे, ती ठिकाणं, तो कुठे बसतो अनुष्ठानाला, यज्ञ कुठे करत असतो, सगळं दाखवलं. आणि विभीषणाने त्याला ललकारलं. निकुंभी देवीच्या मंदिरात जाऊन लक्ष्मणाने त्याला युद्धासाठी ललकारलं. त्याच्या अंगात तेज चढला. इकडे होम हवन सगळं फेकून तो उठला. आणि तो खरं म्हणजे आता विभीषणावर खूप चिडलेला आहे बरं का हा कोण इंद्रजित, की तो म्हणाला की काका तू घात केलास माझा या घराण्याचा आणि शत्रूला जाऊन मिळालास. खूप संताप आला की माझं सगळं रहस्य तू सांगितलंस. तेव्हा विभीषण म्हणतो अरे खोट्या बाजूला तुम्ही आहात आणि मला दोष देतावरती, असं तो त्याला सांगतोय. तर लक्ष्मण आणि इंद्रजित यांच्यात आता युद्ध होणार हे ठरलेलं आहे. हां, लक्ष्मण विभीषणाच्या सांगण्यावरून निकुंभी देवीच्या मंदिरात आलेला आहे. आता यज्ञ पूर्ण होण्याच्या आत तो तिथे गेला आणि त्याला आठवलं आता दोघांमध्ये युद्ध जुंपलेलं आहे. त्याला उठवून टाकलं त्यांनी आणि त्याला ललकारी दिली की आता युद्ध करायला चल. बाणाचा टणत्कार केला आणि विभीषण म्हणाला हा रावणाच्या मोठ्या भावाचा मुलगा, म्हणजे खरं तर माझाही मुलगा आहे, मी काही करू शकत नाही याला. हा रावणाचा म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. मोठ्या भावाचा मुलगा हा आपल्या मुलासारखाच असतो, नाही तर मला याचा खूप राग आहे, पण माझ्या मुलासारखाच येतो. त्याच्यामुळे धर्माखातर, धर्म काय सांगतो की त्याचा वध मी करणं योग्य नाही आहे, इतका जवळचा तो असल्यामुळे. हा इंद्रजित एकदा संपला की रावण संपलाच म्हणून समज, आणि म्हणून याला आता ठार कर, मागे पुढे बघू नकोस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विभीषण सांगतोय आता रावणाचे बरेचसे राक्षसही खलास करून टाकायचे आणि इंद्रजितालाही खलास करायचं. घनघोर युद्ध जुंपलं. कारण वानर सेनासुद्धा खूप शूर आहे, पराक्रमी आहे, आणि राक्षसही अत्यंत पराक्रमी आहेत. अनेक राक्षस मारले. आणि आता विभीषणाच्या सांगण्यावरून
तो खूप खचला होता, कारण त्याचं ते सगळं ह्याचं मरणाचं रहस्य विभीषणाने सांगून टाकलं. त्याच्यामुळे तो खूप खचला होता की आता आपलं सगळं संपलं आहे. आणि युद्धात सुद्धा लक्ष्मणाने त्याला खूप थकवलं. रक्ताचे पाटच्या पाट वाहत होते. लक्ष्मणालाही खूप लागलं, तो प्रश्न नाही. पण लक्ष्मणाला आता सांगितलं विभीषणाने इंद्रजिताचा चेहरा बघून की तो आता जमिनीवर अगदी निश्चेष्ट पडण्यासारखा झाला आहे, त्याच्या अंगात ताकद नाही राहिली. या क्षणाचा तू आता फायदा घे. आणि मग लक्ष्मणाने अगदी कुंडलांनी युक्त असा एक विषारी मोठा बाण इंद्रजितावर सोडला. आणि इंद्रजिताचं मस्तक आता धडावेगळं झालं. आता इंद्रजित लक्ष्मणाकडून मारला गेला आहे. राक्षस सगळे घाबरले, आपला नेता गेला म्हणून, आणि पळायला लागले. आणि मग मात्र देव आणि ऋषी सगळे आकाशात आले, हजर झाले. लक्ष्मणाचा जय जयकार केला, त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. आणि अतिशय लक्ष्मण भारावून गेला की आपण मोठं काम केलं. भारावलेल्या अंतःकरणानेच तो सगळ्यांना भेटला. सगळेजण त्याचा जय जयकार, इतका जय जयकार करत होतं की इंद्रजिताला मारणं सोपं नाही आहे. आणि मग नंतर श्रीराम आणि सुग्रीव जिथे मध्यभागी होते सैन्याच्या, तिथे येऊन श्रीरामांच्या शेजारी लक्ष्मण अत्यंत विनीत भावानी, अत्यंत नम्रपणाने तिथे आलेला आहे आणि श्रीरामांच्या चरणावर डोकं टेकवलं आहे त्यांनी. मग विभीषणाने मोठेपणाने सगळा वृत्तांत सांगितला की लक्ष्मणाने इंद्रजिताचा पराभव कसा केला आणि इंद्रजिताचा वध कसा केला. श्रीरामांना अत्यंत आनंद झाला, इतके प्रसन्न झाले, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. आणि लक्ष्मणाला अत्यंत प्रेमाने त्यांनी हृदयाशी धरलेलं आहे. आणि ते म्हणाले की तुझ्यासारखा शूर रक्षक आणि शूर सहाय्यक माझ्याजवळ असताना मला सीतेला सोडवणं आता काही फार कठीण आहे का? सांग बरं लक्ष्मणा, आज तू केवढं मोठं काम केलं आहेस. 3 दिवस आणि 3 रात्र, 3 दिवस आणि 3 रात्र लक्ष्मण इंद्रजिताशी लढून विजय मिळवला होता त्यांनी आणि इंद्रजिताचा वध केला होता. श्रीरामांनी हे सगळं पाहिलं. आणि लक्ष्मणाला सर्वांगावर जखमा झाल्या होत्या, शरीरातून रक्त वाहत होतं. श्रीरामांनी त्या प्रेमाने, अत्यंत प्रेमाने त्याच्या शरीरावरून हात फिरवला. आणि त्याच्याबरोबर हनुमान, विभीषण हे सावलीप्रमाणे अगदी लढायला हजर होते, म्हणून त्यांचंही सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे. आणि मग काय झालं, ह्या सगळ्यांनाच खूप जखमा झाल्या होत्या, म्हणून सुग्रीवाचा सासरा सुषेण हा वनस्पती जाणतो. त्यांनी सर्वांच्या जखमांवर वनस्पतींचं औषध लावलं. त्यांचे घाव भरून आले. आता इकडे काय झालं मात्र रावणाच्या सैन्यात, त्यांना आता इंद्रजिताची बाजू कळलेली आहे की इंद्रजित आता मरण पावलेला आहे. हे रावणाला समजलेली बातमी, अत्यंत तो हे झालेला आहे, खूप तो म्हणजे चिंताग्रस्त झालेला आहे की आता काय करायचं. कारण इंद्रजित हाच तर मुळी त्याचा जीव की प्राण होता. त्याने आता काय केलं, रावणाला तसं म्हणजे तशी बुद्धी कमीच, प्रत्येक वेळी एकदम तो संतप्त होतो आणि काहीतरी करायला जातो. तर त्यांनी एकदम काय ठरवलं, इंद्रजिताला मारलं, इंद्रजित म्हणजे माझा प्राण. मग आता म्हणे उठला, तलवार हातात घेतली. आता रामाला जी सीता अत्यंत प्रिय आहे तीच मी मारून टाकतो. चालला सीतेकडे, तलवार हातात घेतली, निघाला. त्याला त्वेषाने येताना पाहून सीता अतिशय घाबरली होती, गलित गात्र झाली. रस्त्यामध्ये अनेक मंत्र्यांनी त्याला अडवलं की हे करणं बरोबर नाही महाराज, तुमचं पुरुषार्थाला धरून नाही आहे हे. मग मात्र सुपार्श्व नावाचा अतिशय शुद्ध विचारांचा, पवित्र विचारांचा रावणाचा मंत्री, त्याचं रावण थोडंफार ऐकत असे. तो म्हणाला, महाराज आपण कुबेराचे भाऊ आहात, तेवढ्या मोठ्या घराण्यातले कुबेराचे भाऊ, आणि अशी धर्माला तिलांजली देऊन कसं चालेल. जनककुमारीला मारणं हे काय योग्य आहे का? परस्त्रीची हत्या करायची.
हे अनुचित आहे, धर्माला अनुसरून नाही. खरंच तुम्हाला जर पराक्रम आणि ती तलवार चालवायची असेल तर रणांगणात जा आणि रामावर विजय मिळवा. राम नसताना सीतेला मारणं, सीतेला हात लावणं या गोष्टी राम नसताना ठीक आहे. आत्ता रामाशी लढण्याच्या ऐवजी सीतेवर वार करू नका. ते धर्माला अनुसरून नाही आहे. रामाला सामोरं जा आणि त्याच्यावर हल्ला चढवा. रावण थांबला. त्याला समजलं, त्याला सुपार्श्वाचं बोलणं नेहमीच मानत असायचा तो. मग त्यांनी लगेच जाऊन मंत्र्यांची सभा बोलवली, विचारविनिमय केला. त्याचे लाखो सैनिक त्यांनी रणांगणावर पाठवले आणि एकट्या श्रीरामांनी हजारो बाणांनी हजारो लाखो राक्षसांना नष्ट केलं, राक्षस सैनिकांना. काही तर पळून गेले. त्यांचं हे पराक्रम पाहून काही तर पळून गेले आणि देव आणि ऋषी पुन्हा एकदा आकाशामध्ये रामाची प्रशंसा करायला जमले. आता लंकेत ऋषी सांगायला लागले बरं काही माहिती. आता ऋषी सांगतायत अत्यंत प्रसन्न होऊन की श्रीरामा आता लंकेत तरुण राक्षसच उरलेले नाहीत. जे काय थोडेफार असतील ते तुझ्या पराक्रमाला भिवून लपून राहिले आहेत. आणि बाकीचे सगळे म्हातारे राक्षस आहेत. काही पळून गेलेत, काही लपून बसलेत आणि काही तरुण शिल्लकच आता राहिले नाहीत. इकडे सर्व दूर लंकेत आक्रोश चालला होता या इंद्रजिताचं वध झाला म्हणून. इंद्रजिताचा तर वध झालाच, पण का घराघरात आक्रोश का? तर आत्ता जे रावणाने मोठं सैन्य पाठवलं, सुपार्श्वचं ऐकून रणांगणावर मोठ्या हिमतीने मोठं सैन्य पाठवलं आणि सगळे सैनिक श्रीरामांनी अनेक बाणांनी मारून टाकले. त्याच्यामुळे लंकेत हा हाहाकार उडालेला आहे. कुणाचा पती गेला आहे, कुणाचा भाऊ मरण पावला, कुणाचा मुलगा, तर कुणाचे वडील मारले गेलेत आणि सगळ्या स्त्रिया नुसत्या विलाप करतायत घरोघरी लंकेच्या. आणि प्रत्येकाच्या बोलण्यात काय, सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन काय बोलतायत म्हणजे त्या मोठ्याने विलाप करतायत, रडतायत आणि मध्ये असं म्हणतायत, सगळा हा दोष शूर्पणखेला आहे. ही इतकी कुरूप आणि इतक्या सुरूप, इतक्या सुंदर दिसणाऱ्या रामाकडे गेलीच कशाला होती? पहिली हिची चूक आहे आणि हिनी रावणाला हुसकवलंय. लंका आता हिनी पुरुषहीन करून टाकली आहे. हिच्यामुळे सगळा लंकेचा नाश झाला. श्रीरामांकडे हिने जायचं काही कारण होतं? ते हिच्या घरी आले होते का? इतके ते सुंदर दिसायला. ही स्वतःला काय समजत होती? इतकी कुरूप स्त्री. आणि त्याच्यामुळे हिने हे युद्ध निर्माण केलेलं आहे. रावणाला नुसतं एवढंसं सांगायला आली, पण स्वतः काय केलं ते सांगितलं का? आणि हिलाच आता मारून टाकायला पाहिजे. आमचे सगळ्यांच्या घराण्यांमधले पुरुष नष्ट झाले हिच्यामुळे खर आणि दूषण मारले गेले. रावणाचे भाऊ मारले गेले आणि 14,000 सैन्यही नष्ट झालं. सगळ्या राक्षस कुळाचा हिने नुसता नाश करून टाकलाय. सगळं हिच्यामुळेच झालं आणि हिच्यामुळेच रावणाने रामाशी शत्रुत्व केलं. लंकेतल्या सगळ्या स्त्रियांना या रावणाच्या कृत्यामुळे विधवा केलेलं आहे. आता रावणसुद्धा भोगणार आहे, कारण शूर्पणखेचं इतकं ऐकून रावणाने असं करायचंच नाही. श्रीरामांकडनं रावणाचा नाश नक्की होणार आहे, कारण आमच्यावर ही विधवा होण्याची वेळ आणलीच कशाला त्याने, असं सगळीकडे नुसतं हाहाकार उडाला. आणि पुन्हा एकदा रणांगणावर आता घनघोर युद्ध झुंपलेलं आहे. आता विरूपाक्ष आलाय, तो सुग्रीवाशी लढतोय. सुग्रीवानी त्यानं सहज रीतीने यमसदनी पाठवलेलं आहे. जांबुवानाने महापार्श्वाला यमसदनी पाठवलं आहे. असं मोठमोठ्या राक्षसांचा त्यांनी वध केलेला आहे वानरसेनेनी. आणि श्रीराम आणि रावणाचं आता प्रत्यक्ष युद्ध झुंपलेलं आहे. स्वतः रावणच आता हिरिरीने श्रीरामावर हल्ला करायला आलेला आहे. रावणाच्या रथाचा आता लक्ष्मणाने सत्यानाश केला, त्याच्यामुळे त्याला रथहीन करून टाकलेलं आहे. आता
काय झालं की रावणाने आता लक्ष्मणावर बाण मारला आणि तो कोसळलाच, कारण त्याच्याबरोबर मायावी शक्ती असते. अचानक तो कोसळला कारण त्याने त्याचा रथ मोडून टाकला म्हणून. आणि मग मात्र श्रीरामांना विलाप सहन होईना. श्रीराम म्हणायला लागले, मी तुझ्याशिवाय जगणार कसा लक्ष्मणा, तू हे काय केलंस? अयोध्येत सगळ्यांना मी काय सांगणार आहे? मी तुझ्या विना अयोध्येला जाऊ तरी कसं, तोंड दाखवू कसं, आणि काय उत्तर देऊ? तू माझ्याकडे एकदा नजर टाक. हां, तुला इथून निघून जाण्याचं, या पृथ्वीवरून निघून जाण्याचं काही कारण नाही. उठ लक्ष्मणा, जागा हो, निदान माझ्यासाठी तरी जागा हो. आणि मग सुषेण म्हणाला, सुग्रीवाचा सासरा आहे हा, याला चांगली जाण आहे. सुषेणाने श्रीरामांना धीर दिला की श्रीरामा, थोडे भानावर या तुम्ही, आणि लक्ष्मण जागृत आहे असं धीर खचू देऊ नका. त्याचा चेहरा तरी बघ आणि डोळे बघ किती तेजस्वी आहेत. सुषेणाने हनुमानाला वनस्पती आणायला सांगितली ताबडतोब. आणि मग त्या वनस्पती हनुमानाला ओळखताच येईना. इकडे लक्ष्मणाला शुद्धीवर यायला उशीर होईल म्हणून हनुमानाने काय युक्ती योजली, संपूर्ण पर्वताचा तो शिखर वनस्पतींचा तो हनुमानाने उचलला आणि अतिशय वेगाने इथे आणून ठेवला. सुषेणाने काय केलं, ताबडतोब त्या वनस्पतींचा रस काढला आणि त्या लक्ष्मणाच्या नाकात ते पिळला रस. त्याबरोबर त्याने तो नुसती ती वनस्पती हुंगली आणि त्याच्या अंगातले सगळे बाण निघून गेले आणि तो सचेत झाला, एकदम निरोगी झाला. हां, आणि नंतर सुषेणाने हनुमानाने पर्वत उचलून आणला म्हणून सुषेणाला अत्यंत कौतुक वाटलं की याला केवढं मोठं प्रसंगावधान. तिथं वनस्पती शोधत बसलेला नाही आहे, तर पर्वतच उचलून आणलं आहे. त्याच्या प्रसंगावधानाची त्यांनी मोठी स्तुती केली, कौतुक केलं. आणि मग लक्ष्मण एकदम निरोगी झाला बरं का, आता जागृत झाला, उठून बसला, उभाही राहिला आणि सर्व वानरांनी त्याचं कौतुक केलं. साधू साधू म्हणजे असंच हो, असंच शुभ हो, असं त्याला आशीर्वाद दिला, प्रशंसा केली. श्रीरामांनी त्याला अगदी आपल्या हृदयाशी घेतलं आणि दोघांच्याही डोळ्यातून आता अश्रुधारा वाहू लागलेत. मग श्रीराम म्हणाले, अरे लक्ष्मणा, अरे वीरा, मृत्यूमुखातून तू परत आला आहेस. तुझ्या विना मला जगण्यात काय अर्थ आहे? सीतेला मिळवण्यात, तुझ्याशिवाय सीतेला मिळवण्यात काय अर्थ आहे? विजयात मला काही अर्थ नाही, सीतेला मिळवण्यात अर्थ नाही. तूच राहिला नाहीस तर मी काय करणार जिवंत राहून? लक्ष्मणाला काही फारसं आवडलं नाही. तो म्हणाला, आर्य, तुम्ही पराक्रमी आहात, रावणाचा वध हा झालाच पाहिजे तुमच्या हातून. विभीषणाला लंकेचं राज्य द्यायचं आहे, काय काय प्रतिज्ञा करून ठेवल्या आहेत. माझ्यासाठी, माझ्या इतक्या दुर्बल माणसासाठी इतकं निराश होणं बरोबर नाही आहे तुमचं, ठीक नाही आहे. रावणाचा वध करून सीतेला प्राप्त करण्याची प्रतिज्ञा पूर्ण करा जी केली आहे ती. आणि उद्या सूर्यास्ताच्या आत मला रावणाचा वध पाहायची इच्छा आहे. सीतेला प्राप्त करायचं आहे आपल्याला. माझ्यासारख्या दुर्बल माणसामध्ये इतके तुम्ही अडकू नका विचारांनी. आता श्रीराम रावण युद्ध झुंपलं, त्याच्यामुळे ना श्रीरामांना स्फूर्ती आली आहे आणि ते पुन्हा कामाला लागले. आता मात्र श्रीराम जमिनीवर कोसळले, रावण रथात, हां, ते पुन्हा जागृत झाले आणि रावण रथात आणि श्रीराम जमिनीवरून युद्ध करतात. इथे काय झालं आहे, नियतीने आखलेला जो डाव आहे त्याची आता वेळ जवळ आली आहे बरं का. आता अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याच्यामुळे देवतांना सुद्धा आणि सगळ्या नियतीलाच मुळी हे साधायचं आहे. ज्यावेळी साधायचं असतं ना, चांगलंही साधायचं असतं किंवा वाईटही साधायचं असतं, त्यावेळी त्या त्या गोष्टी बरोबर तिथे घडायला लागतात. आत्तापर्यंत श्रीराम अगदी आलतू फालतू लोकांशी सुद्धा कसे जमिनीवरच लढले ना, ते नंतर ते मूर्छितही झाले, पण नियतीला काही त्याची पडली आहे का? नाही.
हे सगळं होईल, आत्ता वेळच नाही आहे रावणाच्या वधाची. इतकं महत्त्वाच्या गोष्टी आहेत या, म्हणजे आपल्याला आपल्यासुद्धा जीवनाची एक हे येते, एक सगळी संकल्पना समजून जाते. जर रामायण आपण नीट वाचलं ना आणि नीट अभ्यासलं तर आपल्याला आपल्यासुद्धा जीवनाचं सगळं कळतं. आपल्याला प्रश्न पडतात, हे असं का होतं, ते तसं का होतं. आता श्रीराम आणि लक्ष्मण मूर्छित झाले होते, पण सगळेजण कसे शांत होते, देवता शांत होत्या. काही नाही, हा मायावी आहे प्रश्न, हा सुटेल. आणि मानवी जीवनात थोडंफार सहन करावंच लागतं. हे काही नाही, अजून रावणाच्या वधाची वेळ यायची, म्हणजे नियतीसुद्धा तोपर्यंत शांत होती. पण आता बघा, आता जो रावण जुंपलेला आहे, असंही नाही की वासरात लंगडी गाय आहे आणि रावण अतिशय थकून गेला, झिजून गेला इंद्रजिताच्या मरणाने आणि अनेक शूर पुरुषांच्या मरणाने, आणि म्हणून आता त्याला पकडलं आहे आणि म्हणजे श्रीरामांनी आता त्याचा अंत केला आहे. असंही काही नाही. रावणाने पुरेपूर पराक्रम दाखवला आहे, पुरेपूर शर्त केली आहे पराक्रमाची, शेवटपर्यंत तो शौर्याने लढला. आणि असा तो भयंकर परिस्थितीत असलेला भयंकर शूर रावणाला सुद्धा रामांनी मारलेलं आहे. हे इथे आहे महत्त्वाचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता रावणाच्या वधाची वेळ जवळ आली आहे. आता श्रीराम आणि रावण यांचं युद्ध जुंपलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं, आता देवतांचं म्हणणं असं आहे की श्रीराम जमिनीवर आणि रावण रथात, हे कसं काय होणार. आणि म्हणून इंद्राचा सारथी मातली, इंद्राने आता त्याच्या सारथ्याला रथ घेऊन पाठवलं आहे. तो मातली रथ घेऊन आता श्रीरामांजवळ आला आहे. म्हणाला, विजयासाठी देवराज इंद्राने हा रथ पाठवला आहे. श्रीरामांनी रथाला एक प्रदक्षिणा घातली, प्रणाम केला रथाला, की तू माझ्या सेवेसाठी आला आहेस, त्याला प्रणाम केला, सेवक आहेस तू माझा आणि तू मला चांगली उत्तम साथ दे, अशी त्याला विनंती केली. आणि त्या रथावर आरूढ झाले. मग आता रावण आणि श्रीराम यांच्यात महाभयंकर घोर युद्ध झालं आहे. युद्धाला जोर चढला. सगळं देव आणि ऋषीसुद्धा आकाशात येऊन अत्यंत उत्सुकतेने आता हे युद्ध बघतात बरं का. आणि तेवढ्यात तिथे अगस्त्य मुनी आले. म्हणजे प्रत्येकजण नुसता आतुरलाय की श्रीराम आता कसे जिंकणार. त्यांनी मौनातच, अगस्त्य मुनींनी मौनामध्येच श्रीरामांना इशारा केला की श्रीरामा, तुम्ही आता सनातन गोपनीय स्तोत्राचा जप करायला सुरुवात करा. आणि त्याच्यातून काय करायचं, हा सूर्याचा जप आहे. सूर्य कल्याणकारी आहे, सगळ्या भूतांचा संहार करणारा आहे, सृष्टीचं पालन करणारा आहे. प्रत्येक अडचणीमध्ये, संकटामध्ये त्याची प्रार्थना केली की दुःख होत नाही. जरी आपल्यावर दुःख आलं तरी या क्षणी आता तुम्ही रावणाचा वध करू शकणारच आहात. तुम्ही त्या स्तोत्राचा आधार घ्या. श्रीरामांनी ताबडतोब 3-4 वेळा जप केला त्या स्तोत्राचा. आता दोघांचे रथ एकमेकांसमोर आलेले आहेत आणि श्रीरामांनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी रावणाची मस्तकं छाटायला सुरुवात केली आहे. पण त्याच्यात एक झालं, एक मस्तक त्याचं जमिनीवर पडलं की दुसरं मस्तक त्या ठिकाणी निर्माण होत असे. अशी अनेक मस्तकं त्याची जमिनीवर पडली की एक मस्तक त्या जागी निर्माणच व्हायचं. तर काय झालं, श्रीरामांना आता काळजी वाटायला लागली की रावणाचा अंत होत नाही आहे, नुसती मस्तकं पडत आहेत, ही काहीतरी मायावी शक्ती. तेवढ्यात मातली काय म्हणाला श्रीरामांना की आता रावण विनाशाची वेळ जवळ आली आहे. मातलींनी सांगितलं बरं का. त्याचं कारण, मातली हा इंद्राचा कोण आहे, सारथी आहे. इंद्राचं अस्त्र म्हणजे ब्रह्मदेवाने इंद्रासाठी जे अस्त्र निर्माण केलं आहे ते इंद्राचं अस्त्र अगस्त्यांजवळ होतं आणि अगस्त्य ऋषींनी रामाला दिलेलं होतं. आता मातली काय म्हणतोय, रथातून हळूच श्रीरामांना काय म्हणतोय, आता रावणाच्या विनाशाची वेळ जवळ आली आहे. तो क्षण आता जवळ आला आहे, ठरलेली वेळ आता जवळ आलेली आहे. त्याच्यासाठी आता तयारी करा. ब्रह्मास्त्राचा या क्षणी तुम्ही उपयोग करा. अगस्त्यांनी दिलेला आहे तो बाण आणि
मग श्रीरामांना आठवण झाली. त्यांनी ब्रह्मास्त्र धनुष्यावर प्रत्यंच्या चढवली आणि ब्रह्मास्त्र लावलं. तो बाण म्हणजे ब्रह्मदेवांची देणगीच. अमोघ बाण आहे तो, अमोघ बाण. इंद्रासाठी तो तयार केलेला ब्रह्मदेवानी. आणि त्याचा वेग कसा आहे तर वायूचा वेग आहे, अग्नीची धार आहे त्या बाणाला. आणि जाज्वल्य आहे तो, दीप्तिमान, विषारी आहे, अत्यंत विषारी. आणि सुटला की तो लक्ष्याचा वेध घेणारा आहे, एक क्षणसुद्धा लागत नाही त्याला. ज्याच्यावर तो बाण सोडला जातो तो यमराजाचंच भयंकर रूप धारण करतो. श्रीरामांनी मंत्र म्हटला आणि मंत्रपूर्वक श्रीरामांनी तो बाण धनुष्यावर चढवला. आता सगळे प्राणीसृष्टीसुद्धा थरकाप झाला त्याचा आणि पृथ्वीसुद्धा आता डोलायला लागली आहे. बाण सोडला आणि मात्र रावणाच्या छातीत तो घुसला. रावणाचं हृदय विदीर्ण झालं आणि त्या बाणाने त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. तो बाण आता आपल्याला माहिती आहे श्रीरामांचे भाते हे अक्षय भाते, अक्षय, ज्याचा क्षय कधीही होत नाही. तो बाण जसा गेला त्यांनी आपलं काम पूर्ण केलं, रावणाचा वध केला आणि तो पुन्हा श्रीरामांच्या भात्यात येऊन पडलेला आहे. काही झालं तरी आता विभीषण त्याचा सहोदर आहे ना, त्याचा सख्खा भाऊ येतो. त्याच्यामुळे त्याला एवढा म्हणजे तो वैभव संपन्न आपला मोठा भाऊ, आपला थोरला बंधू, मुकुटहीन, त्याचा मुकुट इकडे तिकडे पडलेला आणि तो धुळीत पडलेला. एवढा मोठा लंकेचा राजा, काय रुबाब होता त्याचा. आणि विभीषणाला आता अतिशय दुःख झालं आहे. त्याच्या डोळ्यातनं आसवं यायला लागली आहे, तीव्र दुःख झालं आहे. तुम्हाला माहिती आहे हे वालीलाही झालेलं, याला सुग्रीवालाही झालेलं होतं. कारण काय असतं, सगळं वैरबीर असतं पण तरीसुद्धा एकाच आईबाबांच्या पोटी जन्माला आलं की तेवढा ते रक्ताचं नातं असतं आणि तेवढं ते जाणवतं. विभीषणाला अत्यंत दुःख झालेलं आहे आणि विभीषणाची श्रीरामांनी समजूत घातली. तुझा ज्येष्ठ बंधू आहे, त्याचं दुःख करण्यासारखं नाही आहे, तू त्याला आता मागे खेचू नकोस. काय झालं आहे माहिती आहे का, समरांगणात असमर्थ होऊन तो मारला गेला नाही. एवढा शेवटपर्यंत पराक्रमाने युद्ध खेळला आहे तो. त्याचा प्रचंड पराक्रम आहे आणि रणभूमीवर धराशायी झाला आहे. क्षत्रिय समरांगणात नष्ट झाले तर कधीही शोक करायचा नाही, तोच त्यांचा पराक्रम आहे. रावणाला तो रणांगणात गेलेला आहे म्हणून त्याला उत्तम गती मिळणार आहे, वीर मरण आलेलं आहे त्याला. विभीषणा, तू सगळं हा दुःख सोड आणि सात्विक बुद्धीचा आश्रय घे, असं श्रीरामांनी त्याला पटवलं आहे आणि त्याला समजावलं. रावणाचा अंत्येष्टी कर्म करण्याची त्याला आज्ञा केली आहे श्रीरामांनी की यावेळी हे करणं उचित आहे. श्रीरामांनी त्याला सांगितलं, मरणांतानी वैराणी निवृत्तम नहा प्रयोजनम. म्हणजे काय माहिती का, मरणांतानी, मरण अंतानी, मरणाच्या नंतर, मरणाच्या शेवटी काय होतं, एकदा मरण पावला की काय होतं, वैर संपून जातं, निवृत्त होतं. त्याच्यामुळे आता वैर सगळं संपुष्टात आलं आहे. रावण हा तुझाही भाऊ आहे, त्याप्रमाणे तो माझाही स्नेही आहे. आता त्याचा अंत्यकर्म तुला करायला पाहिजे. रावणाच्या हजारो स्त्रियासुद्धा आणि राक्षसी सगळ्या विलाप करायला लागल्या. विभीषणाने मग अंत्यसंस्कार केला रावणाचा. रावणाच्या वधानंतर पुन्हा एकदा देव गंधर्व आकाशात आलेले ते त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि आपापल्या स्थानी ते आता निघून गेलेत. आता देवांमध्ये सुद्धा कौतुकाने कसली चर्चा चालली आहे तर म्हणे रावणाचा वध कसा झाला, श्रीरामांचा पराक्रम, वानरांचं उत्तम युद्ध, प्रत्येक गोष्टीतलं वानरांचं युद्ध कसं होतं, प्रत्येक प्रसंगामधलं, सुग्रीवाची यंत्रणा कशी होती, लक्ष्मणाची आणि हनुमानाची रामभक्ती किती उच्च कोटीची होती आणि सीतेचं पातिव्रत्य या सगळ्याच्या मागे होतं. याची देवांमध्ये आता मोठी चर्चा, अत्यंत तो आपला इंटरेस्टिंग विषय झाला आहे देवांमध्ये. युद्ध संपलं
श्रीरामांनी मातलीला बोलवलं आणि त्याला तो दिव्य रथ आता इंद्राकडे परत घेऊन जाण्याची आज्ञा केली. इंद्राला धन्यवाद दिले त्यांनी आणि आता सगळं परतीची वेळ आली. श्रीरामांनी सुग्रीवाला आलिंगन दिलं की मोठा पराक्रम तू माझ्यासाठी केलास, दिलेला शब्द पूर्ण केलास, कृतकृत्यता दाखवली श्रीरामांनी. लक्ष्मणाने श्रीरामांचा चरणस्पर्श केला. लगेच लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं तू आता लंकेत जा आणि विभीषणाला राज्याभिषेक कर. लंकेत जाऊन लंकेच्या सिंहासनावर त्याने आपल्यावर खूप उपकार केलेले आहेत. आता त्याला रावणाच्या सिंहासनावर अभिषिक्त झालेला मला बघायचं आहे. तर त्यांच्या विनंतीला शिरसावंद्य मानून लक्ष्मण निघाला. लक्ष्मणाने वानरांना समुद्राचं जल आणायला सांगितलं आणि पाण्याचा एक घट भरून ठेवला, आसनावर स्थापन केला. त्या घटाच्या जलाने विभीषणाचा लक्ष्मणाने वेदोक्त मंत्रांनी लंकेच्या राजपदावर अभिषेक केला. विभीषण सिंहासनावर विराजमान झालेला आहे. प्रथम लक्ष्मणाने आणि नंतर तिथे असलेले सगळे राक्षस वानरवीरांनी पण त्याचा अभिषेक केलेला आहे. सुग्रीवाला अभिषेक झाला आणि श्रीरामांच्या कृपेने मिळालेलं हे विशाल लंकेचं राज्य विभीषणाला आता मिळालं म्हणून सर्वांनी आनंद व्यक्त केला, श्रीरामांची प्रशंसा केली. अनेकांनी मंगलकारक अशा भेटवस्तू श्रीराम लक्ष्मणाला दिल्या, पण त्यांना काही त्याचं नव्हतंच. त्या सगळ्या वस्तू त्यांनी विभीषणाला देऊन टाकल्या. विभीषणाने विनीत भावानी नम्र भावानी श्रीरामांच्या चरणांना स्पर्श केला. सगळे नुसते आता प्रसन्न झाले. आता एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली, कारण रावणाचा अंत झाला होता आणि कुणाचंच आता भय नव्हतं कुणाला. श्रीराम हनुमानाला म्हणाले विभीषण राजा आहे, त्याच्या पुढचं कार्य लगेच कर्तव्य दक्ष आहेत. श्रीराम हनुमानाला म्हणाले विभीषण राजा आहे, आता तुला त्याची आज्ञा घ्यायला लागेल लंकेत जायसाठी. श्रीराम फक्त बघा लंकेत जाणार नाही आहेत बरं का, बाकी लक्ष्मण गेला तर चालेल, कारण श्रीरामांना वनवास आहे. त्यांच्याबरोबर सीता आणि लक्ष्मण वनामध्ये आलेले आहेत, पण वडिलांची आज्ञा श्रीरामांना. वनवास त्यांनी शेवटपर्यंत पाळला. आता ते एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे सीतेला भेटायला गेले का? नाही. अत्यंत पराक्रमी राजा आहे श्रीराम म्हणजे. आणि धर्मज्ञच ना, तर म्हणजे कधीही सगळं सोडून उतावेळ होणारे ते नाही. त्यांनी हनुमानाला सांगितलं आता विभीषण राजा आहे, ह्याची आता आज्ञा तुला त्याची घ्यायला लागेल आणि मग त्याची आज्ञा घेऊन लंकेत प्रवेश कर. सीता असेल तिथे जा, तिला क्षेमकुशल विचार. किती लांबचा मार्ग आहे बघा, कशी आहेस काय आहेस, तिचं कुशल ऐकलंस की माझं आणि लक्ष्मणाचंही कुशल तिला सांग. हां, तिला सगळं कळव. त्याचप्रमाणे रावण युद्धात मारला गेला आहे ही पण वार्ता तिला ऐकव. हां, याबाबत तिचं काय म्हणणं आहे तिचा संदेश घेऊन ये. असा आदेश ऐकला आणि विभीषणाची आज्ञा घेतली आणि हनुमान आता लंकेत गेलेला आहे. तो अशोक वाटिकेत गेला. आगमनाची त्यांनी आधी सूचना दिली. आता श्रीरामांप्रमाणेच तो वागतोय, मी आलो आहे. आता काय, आता तो रावणाला नाही घाबरत आहे ना, आता तो लपून छपून जात नाही. आता विभीषण म्हणजे त्यांच्याच बाजूचा आहे. तर हे विभीषणाच्या हाताखालचे जे राक्षस आहे त्यांना सांगितलं की सीतेला सूचना द्या, हनुमान आलेला आहे. असा राजरोस तो आता आपल्या आगमनाची सूचना देऊन सीतेच्या पुढे हजर झालेला आहे. तिच्या समोर गेला आणि विनीत भावाने तिला प्रणाम केला की सीता तर साशंकच होती. आता हा काय सांगतो, एवढं मोठं युद्ध झालं आहे माझ्यामुळेच झालं आहे वगैरे. तर सीता तर राक्षसींच्या मधोमध झाडाखाली बसलेली होती, अत्यंत उदास होती. आता काय झालं असेल, श्रीराम आहेत की नाही जिवंत. तिने हनुमानाला पाहिलं आणि ओळखलं सुद्धा, अत्यंत आनंदित झाली. हनुमानाने तिला श्रीरामांचा निरोप सांगितला आणि श्रीराम कुशल आहेत पहिल्यांदा हे सांगून टाकलं. मग त्यांनी शत्रूचा वध केलेला आहे, रावणाचा आता वध झालेला आहे आणि तुझ्या पातिव्रत्याच्या प्रभावानेच हे सगळं झालं आहे. श्रीरामांना हा पराक्रम करणं सहज शक्य झालं आहे. आता तू चिंता सोड आणि लंका
ही आता श्रीरामांच्या अधीन आहे. एवढ्या मोठ्या समुद्रावर श्रीरामांनी पूल बांधला, रावणाचा वध केला. देवी आता तू स्वगृहात आहेस. आता लंकेत म्हणजे तू आता स्वगृहात आहेस. आता सगळे आपलेच आहेत. विभीषण सुद्धा आपला आहे, त्याच्यामुळे त्याच्या हाताखालचे सगळे आपलेच आहेत. तू आता घाबरणं सोडून दे, धैर्य धारण कर. आणि राजा विभीषण सुद्धा तुझ्या दर्शनासाठी उत्कंठित झालेला आहे. तो आता इकडेच येणार आहे असं सांगितलं तिला. आणि हे ऐकून सीतेचा गळा इतकं दाटून आला. ती म्हणाली, माझ्या स्वामींची विजय वार्ता तू ऐकवलीस मला. म्हणजे तुला काय देऊ आणि काय नको असं झालं आहे. आणि मी त्याच विचारामध्ये पडले आहे. तुझा हा प्रिय संदेश ऐकून मी इतके हर्षभरीत झाले. आता तिच्या तोंडातनं शब्दसुद्धा फुटत नव्हता. आणि मग तरीसुद्धा ती तशीच बोलली. गळा तिचा दाटून आला. आणि या वार्तेच्या निमित्ताने तुला काय बक्षीस द्यावं हनुमाना म्हणून मी विचार करत होते रे. पण खरं सांगू का, मला सगळं तुझ्या पुढे तुच्छ वाटतं, फिक्कं वाटतं. या तिन्ही लोकांचं राज्य जरी तुला दिलं, या तिन्ही लोकांचं राज्य जरी तुला दिलं तरी ते कमीच आहे. हनुमान म्हणाला सीतेला की तुझ्या या म्हणण्यातच म्हणजे मला सगळं काही मिळालं आहे. तू काही फार विचार करू नकोस. तू अशोक वाटिकेतून म्हणजे अशोक वाटिकेत तू होतीस ना, तेव्हा तुला या क्रूर राक्षसिणींचा इतका त्रास झाला आहे की मला एक इच्छा आहे, यांना मी मारून टाकू इच्छितो. तू फक्त मला आज्ञा कर, सीतेला म्हणाला. सीता म्हणाली, या राजाच्या आश्रयाने राहणार आहे, तू काय त्यांना मारतोस आणि स्त्रियांना काय मारतोस? त्या राजाच्या आश्रयाने राहणार आहेत. त्यांना स्वतःचं काही स्वामित्व नाही आहे. त्या पराधीन स्त्री आहेत. त्यांचं काय दोष आहे? त्या त्यांच्या स्वामीच्या आज्ञेचं पालन करतात. म्हणजे काही चूक तर नाही करत आहे. हे बघ, माझं भाग्यात चांगलं नव्हतं हां, आणि पूर्वजन्माचं निमित्त आणि त्याचं फळ माझं दैव विधान तसं होतं ना. याला मी कोणाला दोष देऊ शकत नाही. शूर पुरुषांनी सर्वांना क्षमा करावी. किती तो पापी असला तरीसुद्धा क्षमा करावी. इथं तर या स्त्रिया आहेत आणि या राजाच्या आज्ञेतल्या स्त्रिया आहेत, त्यांना तू माफ करून टाक. क्रूर प्राणी असले तरीसुद्धा त्यांचं अमंगल करायला जाऊ नये हनुमाना. हनुमान म्हणाला, हे सगळे तुझे विचार, अगदी तू श्रीरामांची पत्नी शोभतेस. मला आता मी निघालो आहे श्रीरामांकडे, त्यांनीच मला पाठवलं आहे. तर श्रीरामांसाठी तू काहीतरी संदेश दे. तर तिने सांगितलं की श्रीरामांचं दर्शन घेण्याची मला फार इच्छा आहे. तर हनुमान म्हणाला, देवी तू श्रीरामांचं दर्शन आजच्या आज घेशील. श्रीरामांचा आता एकही शत्रू इथे राहिलेला नाही आहे. हनुमान आता हे सगळं ऐकून श्रीरामांकडे गेला, प्रणाम केला, सीतेचा निरोप सांगितला. आणि ज्या गोष्टीसाठी युद्धाचा तुम्ही प्रपंच केला हां, त्या सीतेला आता लवकरात लवकर दर्शन द्यावं. ती शोकमग्न आहे, तिचे डोळे अश्रूंनी भरलेले आहेत. आणि तुमच्या विजयाची वार्ता ऐकून तुमचं दर्शन कधी मिळतं ह्याने ती अगदी अस्वस्थ झालेली आहे. श्रीरामांचे नयन अश्रूंनी भरून गेले हां. आणि श्रीराम विभीषणाला म्हणालेत, आता विभीषणाला हक्क आहे कारण त्यांना नाही जायचं आहे ना लंकेत, तू तिला घेऊन ये हां. आणि तिला इथे आणण्यापूर्वी डोक्यावरून स्नान करायला सांग, दिव्य अंगराग तिला लावायला सांग, आभूषण घालून तिला इथे घेऊन ये. विभीषणाने त्याच्या सगळ्या स्त्रियांना पाठवलं तिच्याकडे. आणि त्यांनी काय केलं,
की सगळं हे रामाचं जे म्हणणं आहे ते स्त्रियांना सांगितलं आणि तिला तयार केलं. हां, नम्रपणे तिचं पण दर्शन घेतलं, तिला नमस्कार केला विभीषणाने. आणि श्रीरामांना विभीषणाने सीतादेवीच्या आगमनाची वार्ता सांगितली. सीतेला यानात बसवून आणलं बरं का. सीतेला यानात बसवून आणलं आहे अगदी ह्यानी मानापानानी. दुरूनच श्रीरामांनी सांगितलं की तिला पायी घेऊन यावं. आणि विभीषणाने काय केलं, सीता आता श्रीरामांकडे जायला निघाली म्हणून भराभर रस्त्यात श्रीरामांभोवती गोळा झालेल्या सगळ्या राक्षसांना वगैरे बाजूला केलं. सीता येते आहे, बाजूला व्हा. मग आता काय झालं की श्रीराम म्हणाले, हे तर सगळे माझे आप्तस्वकीय आहेत, वानर काय आणि राक्षस काय, त्यांना दूर करून काय होणार आहे, त्यांना अजिबात दूर करू नका, त्यांना सगळ्यांना सीतेचं दर्शन होऊ दे. सीतेने आनंदाने श्रीरामाच्या मुखांचं दर्शन घेतलं. हां, आणि श्रीरामांना श्रीरामांनी तिच्यापुढे मनोगत व्यक्त केलं. आता हे मनोगत मात्र आपण उद्या ऐकू. त्याचं कारण त्या मनोगतामध्ये मोठी गोम आहे. इतकं ते सहजासहजी सांगण्यासारखं नाही आहे. आणि श्रीरामांचा संयम म्हणजे काय काय चीज आहे हे आपल्याला ह्याच्यावरून कळेल. तर हा भाग आपण आता उद्या ऐकू की इतक्या दिवसांनी ती सीता तिथे आलेली असताना सुद्धा कोणत्याही गोष्टींनी एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे उतावळं होऊन श्रीराम वागलेले नाहीत. ते कसे ते आपण आता उद्याच्या भागात बघणार आहोत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.